पोचलेले नाही म्हटलं की तिथं आता मदत वगैरे तर पोचलीच पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्याचा जो भीती बसली आहे त्यांना, त्याचा कॉन्फिडन्स गेला आहे, तो परत समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्या दृष्टिकोनातून कसा रिगेन करता येईल हे महत्त्वाचं आहे. जिल्हा प्रशासनाला आता तुम्ही काय विनंती केली? त्याचं कॅम्प लावण्याची मागणी कॅम्प लावण्याची मागणी झालेली आहे. ताबडतोब कॅम्प रेफ्युजी कॅम्प जसा असतोय तसा कॅम्प लावा. त्यांना अन्नधान्य ताबडतोब पुरवायला सांगा असं सांगितलं. महाराजसाहेब, तिथं एका बाजूला संभाजीराजे आक्रमक होते, तर आज तुम्ही दिलासा द्यायला गेला होता. एकूणच हे दोन्ही चित्र विरोधाभासच आहे. मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चित्र कशा पद्धतीने तुम्ही वर्णन? महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच नाही आहे. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीच इथं झालेलं नाही आहे. हे मुख्य आहे. शिवाजी महाराज असते आता तर त्यांना कुठली पनिशमेंट मिळाली असती तुम्हाला माहीत आहे. इम्तियाज जलीलांनी 19 तारखेला हे ते आंदोलन पुकारलेलं आहे. राज्यभरात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता, म्हणजे वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी. त्याचा इथला काही संबंध नाही. प्रशासनानं आज जे काही पंचनामे केले जवळपास 2.5 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे असं त्यांनी प्राथमिक अहवालात नमूद केलं आहे. आपण केंद्र आणि राज्य शासनाकडून मदत किती झाले ते काही समजत नाही आहे, पण 2.5 कोटी म्हणजे फार कमी झालं असं वाटतं आहे. आणि आकडा तो मोठा असावा. महाराष्ट्रात तुम्ही आज एका मुलीला तिथं जॅकेट दिलं, का वाटलं ते हे सगळं? काय तिथली परिस्थिती? या अंगावर नव्हतंच काही, म्हणजे कमी होतं आणि पाऊसही पडत होता म्हणून दिलं. मदत आणि पुनर्वसनासाठी आपण काय करणारच आहे ना. आणि शासन नाही केली तर आपली ठरवलं आहे की कोल्हापूर वासी सगळे ते करणारच आहे. हे सगळं बघून तुम्ही भावना व्यवस्थित झालेलं पाहायला मिळते. एकूणच ते तिथलं दृश्य आहे, मनाला कुठंतरी वेदना होत आहेत. होतातच. आणि म्हणूनच ते म्हणजे दूर करण्याची वेदना आम्ही गेलो होतो. परंतु ती परिस्थिती बघितली की ती अशी परिस्थिती मी तर कधी बघितली नव्हती. अधिवेशन सुरू होते अधिवेशन सुरू होते. अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित होणार कदाचित करील.